श्रावण महिना पवित्र, भक्तिमय आणि आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याचे काही तथ्य आणि उपवासाचे फायदे आणि काही लोककथा. श्रावण महिन्यात शिवशंकर म्हणजे महादेव यांची पूजा केली जाते. ही पूजा नकारात्मक विचारांना दूर करते आणि जीवनात सुख समृद्धी आणते. काही भागात महिला व्रत ठेवून कुटुंबासाठी आशीर्वाद मागतात. श्रावणात उपवास धरणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हे आपलं मन शांत ठेवते, शारीरिक ऊर्जा वाढवते आणि मानसिक फोकस सुधारतो. श्रावण महिन्यातील उत्सव फक्त पूजा नाहीत तर लोकांमध्ये प्रेम, एकता आणि श्रद्धा वाढवतात. काही गावांमध्ये लोक जुनी परंपरा जपतात. नदी किनाऱ्यावर धार्मिक गाणी गायली जातात आणि प्रसाद वाटप केला जातो. श्रावण महिन्यात काही खास दिवस असतात, जसे की श्रावण सोमवार, ज्या दिवशी शिवशंकराची पूजा केली जाते. त्यानंतर नागपंचमी. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते आणि हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. आणि आषाढी एकादशी, ज्या दिवशी व्रत ठेवून भक्ती प्रकट केली जाते. श्रावण महिन्यातील उत्सव लोकांच्या जीवनात आनंद आणि शांतता आणतात. कुटुंब एकत्र येते, लोक मदत करतात आणि श्रद्धेची भावना वाढते. ही एक पूजा नाही तर मनाला स्पर्श करणारा एक अनुभव आहे. तुम्हीही थोडा वेळ स्वतःसाठी, परिवारासाठी आणि श्रद्धेसाठी काढा. आपल्या अनुभवाची कमेंटमध्ये नोंद करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. श्रावण महिन्यातील भक्ती आणि आनंद नेहमी तुमच्या पाठीशी राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र.